अंकिताचं लग्न अगदीच 4 दिवसावर आलेलं. अंकिताच्या होणाऱ्या सासूचा फोन आला आणि तिला म्हणाल्या, तुझ्या पाळीची तारीख किती आहे ग बाई? अंकिता आपल्या सासूबाईचं बोलणं ऐकून एकदम आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की लग्न झाल्यानंतर 4-5 दिवसांची तारीख आहे, पण या लग्नाच्या धावपळीत अलीकडे पण येऊ शकते. अगं बाई, म्हणजे काय, लग्नातच होशील आणि लगेच 2 दिवसानंतर सत्यनारायणाची पूजा आहे आणि म्हणून कसं होणार ग? सासूबाई अंकिताला म्हणाल्या. अंकिताला तर काय बोलावं तेच कळत नव्हतं. अंकिता म्हणाली, नाही, मी बहुतेक होणार नाही. लग्नानंतर 5-6 दिवसांनी होईल. अगं ते आपल्या हातात असतं का? लग्नात झाल्यावर काय करणार? अगं ते काय बरोबर असणार आहे का? तू एक काम कर, पाळी पुढे जायच्या 5-6 दिवस गोळ्या खा. सत्यनारायणाची पूजा झाली की मग गोळ्या खाणं बंद कर. हे सर्व सासूबाई अंकिताला सांगत होत्या. अंकिता बिचारी आपल्या सासूबाईला काहीच बोलू शकली नाही. खरंच काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको म्हणून तिने गोळ्या खायला सुरुवात केली. अंकिताचं आज लग्न होतं. तिने खूप स्वप्न पाहिली होती, लग्नाची, नवीन जोडीदाराची, लग्न झाल्यावर जीवनाची, अशा बाकी सर्व मुली बघतात तशाच. अंकिता ही शिकलेली आणि आजच्या जमान्यातील मुलगी होती. अंकिता ही दिसायला खूप सुंदर मुलगी होती. लग्न झालं आणि अंकिता तिच्या घरी आली. तिचा नवरा कुणाल हा कंपनीमध्ये ऑफिसर होता. अंकिता आणि कुणालची जोडी ही नजर लागण्यासारखी खूप सुंदर दिसायची. अंकिताचे सासरे सुद्धा सरकारी नोकरी, रिटायरमेंट झाले होते. सगळं कसं अगदी व्यवस्थित झालं होतं. लग्नाच्या दिवशी सगळ्या विधी करता करता आणि घरी येता येता आता खूप उशीर झाला होता. घरी आल्यावर गृहप्रवेश झाल्यानंतर सासूबाईंनी अंकितासाठी छोटीशी पूजा ठेवली होती. अंकिताच्या सासूबाईंना सर्व लोकांनी समजून सांगितले की आता खूप रात्र झाली आहे आणि सर्वजण खूप थकले आहेत. उरलेल्या पूजा विधी आपण उद्या करूया. परंतु अंकिताची सासू मात्र काही ऐकायला तयार नव्हती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लगेच सासूबाईंनी राहिलेल्या विधी सर्व पूर्ण करून घेतला. तर तिसऱ्या दिवशी त्यांनी लगेच राहिलेली सत्यनारायणाची पूजा सुद्धा उरकून घेतली. अंकिताला स्वयंपाकघरात पहिला पदार्थ बनवायला सांगितला. त्यावेळेस सासूबाईंनी रीतिरिवाजाप्रमाणे तिच्याकडून पूजा करून घेतली होती. अंकिताने पहिल्यांदा गोड पदार्थ बनवायचा म्हणून तिने शेवयाची खीर बनवली होती आणि ती खीर खूप चविष्ट झाली होती आणि सगळ्यांना सुद्धा खूप आवडली होती. अंकिताच्या सासऱ्याने तिला बक्षीस म्हणून 1100 रुपये दिले आणि तिला खूप आशीर्वाद सुद्धा चांगला दिला आणि म्हणाले की या घराची अशीच अन्नपूर्वा होऊन राहा. आता तुम्हाला कळालेच असेल की अंकिताच्या सासू बाई किती जुन्या विचारांच्या आहेत. लग्नानंतर घरातील सर्व पूजा झाल्यानंतर अंकिताने तिच्या पाळीच्या गोळ्या खाणे आता बंद केले होते. तर तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी अंकिताला सासरी तिला पहिल्यांदा पाळी आली होती. तर तिने जेव्हा सासूला सांगितले तर तेव्हा सासूचं तोंड वाकडं केलं आणि अंकिताला एका बाजूला बसवलं. घरामध्ये 4-5 दिवस मात्र सासूने अंकिताला कोणत्याच गोष्टीला हात लावू दिला नाही. तसेच तिला झोपण्यासाठी सुद्धा वेगळीच खोली दिली होती. तिचं अंथरूण वेगळं होतं आणि सासूबाई तिला खाणं पिणं सुद्धा तेथेच द्यायच्या. अंकिताला मात्र आता वाळीत टाकल्यासारखं जाणवत होतं. परंतु ही गोष्ट तिने कोणालाच सांगितली नाही आणि हे 4 दिवस निघून गेल्यानंतर तिच्या सासूबाईंनी तिला तिचं अंथरूण पांघरून धुवून टाकण्यास सांगितलं. तिला केसावरून आंघोळ करूनच मगच त्यांनी किचनमध्ये घेतलं. अंकिता ही नवीन जमान्यातील आणि शिकलेली मुलगी होती. तिला मात्र हे सासूबाईंचं वागणं काहीच पटत नव्हतं. परंतु ती घरात नवीन सुनबाई असल्यामुळे ती काहीच बोलू शकत नव्हती. कुणालला घरात मध्ये काय चाललं आहे हे सर्व दिसायचं, पण तो काही बोलत नसायचा. अंकिता ही तिच्या माहेरी राहून सासरी आली. अंकिता आणि कुणाल यांच्या लग्नाला 20 ते 30 दिवस झाले की अंकिताची सासूबाई अंकिताला म्हणाली, मी 2-3 दिवसांनी तुमच्या वैवाहिक जीवनासाठी सुख, शांती आणि नवग्रहांसाठी मी पूजाविधी करणार आहे. तेव्हा सकाळी पहाटे लवकर उठ, केसांवरून आंघोळ कर आणि घरामध्ये सगळे नवीन कोरे कपडे घाल आणि मला त्या पूजेसाठी साडी सुद्धा नवी कोरी पाहिजे. अंकिता मात्र हे खूप मन लावून ऐकत होती. तेव्हा अंकिताचे सासूबाई मात्र अचानक तिला म्हणाले की अगं,
तुझी पाळीची तारीख आली असेल ना आता? नाहीतर असं नको व्हायला की मी सगळी तयारी करणार आणि तू या सगळ्यांवर पाणी टाकणार. अंकिताला हे ऐकून मात्र खूप विचित्रच, परंतु तिने लक्ष दिले नाही. अंकिता सासूबाईंना म्हणाली की आई, तशी काही गडबड होणार नाही, त्याला अजून 5-6 दिवस बाकी आहेत. हो, पण पाठीमागच्या वेळेस गोळ्या खाल्ल्यामुळे पाळीची तारीख पुढे गेली होती, त्यामुळे कदाचित आता लवकर येईल का उशिरा येईल हे सांगता येणार नाही. सासूबाई अंकिताला म्हणाल्या की तू एक काम कर, या वेळेस पण तू गोळ्या खा, म्हणजे कसं पूजेत कोणतंच विघ्न येणार नाही. अंकिता ही मान हलवून तिच्या रूममध्ये निघून गेली. संध्याकाळी कुणाल घरी आला. सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर ते रूममध्ये झोपायला गेले. कुणालने अंकिताला मिठी मारली व तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. एवढ्यात अंकिता कुणालला म्हणाली की कुणाल, ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पण कुणाल मात्र तिचं बोलणं ऐकायला तयार होत नव्हता. अंकिता परत म्हणाली की कुणाल, मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आज आई ना. तर तेवढ्यातच कुणालने अंकिताकडे पाहिले आणि म्हणाला की आई काय म्हणत होती? काही सांगितलं आहे का आईने? हो, आईने सांगितलं आहे की घरामध्ये 2 दिवस मंगलमय वातावरण आहे. परवा घरामध्ये पूजाविधी करायची आहे, तर तुम्ही दोघे एकत्र येऊ नका. कुणाल, तुम्हाला नाही का वाटत हे जरा खूप विचित्र आहे? तर यावर कुणाल लगेच म्हणाला की अंकिता, अगं आई ही जरा जुन्या विचारांची आहे. आई ना जेवढं बाहेरून कडक स्वभावाची आहे तेवढीच आतून नरम स्वभावाची आहे. आणि हो अंकिता, तू कधीच कोणत्याच गोष्टीची आईला नकार देत जाऊ नकोस, कारण का छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये घर करून जातात आणि पुढे जाऊन कितीही काहीही केलं तरी त्या गोष्टी मात्र आपल्या डोक्यातून जात नाहीत. आणि तसंही आजपर्यंत मी कुठल्याही गोष्टीसाठी आईला कधीच विरोध केला नाही. आणि हो, 4-5 महिन्यांची तर गोष्ट आहे. शहरातील फ्लॅटचे काम चालू झाले की आपण दोघे तिकडेच राहणार आहोत. तिथून माझी कंपनी फक्त 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. मग तुला तिकडे हवं तसं राहू शकते. माझ्याकडून तुला कोणत्याही गोष्टीसाठी विरोध नसणार. या सर्व गोष्टी तिला कुणालने सांगितलेल्या पटल्या होत्या आणि तिच्या आईनेही तिला समजावून सांगितलं होतं. नवीन सासू सासरे जे सांगतात ते सर्व ऐकायचे असते आणि ते तसेच करत जा. तू त्या घरांमध्ये नवीन आहे आणि त्यामुळे तुला जर सगळ्यांच्या मनामध्ये घर करून राहायचं असेल तर तुला सगळ्यांचं ऐकावंच लागेल. तर पुढे अंकिता ही पाळी न येण्याच्या गोळ्या खाते. घरातील पूजाविधी झाल्यानंतर अंकिता जेव्हा गोळ्या बंद करते तेव्हा दुसऱ्या दिवशी तिला लगेच पाळी येते. तेव्हा सासूबाई तिला बोलायचं तर दूरच, पण तिच्याकडे ढोंकून पाहत नाहीत. तेव्हा मी सासूबाईंना 4-5 दिवस माहेरी जाऊ का असे विचारले, कारण पाठीमागच्या महिन्यात अंकिताचे जे हाल झाले होते ते आठवूनच आता अंकिताच्या अंगावर काटा येत होता. म्हणून ती 4 दिवस माहेरी जाण्याचा निर्णय घेते. सासूबाईंना अंकिताची ही गोष्ट पटली आणि त्या म्हणाल्या हो, आणि म्हणाले की चांगलंच आहे आणि घर पण अपवित्र होणार नाही आणि मला पण शिवता शिवत न झाल्यामुळे घरातील साफसफाई करावी लागणार नाही. हे सर्व ऐकून अंकिताला खूप वाईट वाटते. त्याच्यामुळे घर कसं अपवित्र होते. लोक म्हणतात की देवाला ते चालत नाही, मग देवाला फूल कसं चालतं? फूल आल्यानंतर झाडाला फळ येते ना. मग स्त्रीचं सुद्धा तसंच आहे ना. गर्भ राहण्यासाठी पाळी येणे महत्त्वाचे आहे, त्याशिवाय माणसांचा जन्मच होणार नाही. जाऊ दे, मी काय एवढा विचार करत आहे? मला कुठे इथे कायमचं राहायचं आहे? मी तर फक्त इथं 4-5 महिन्यांसाठी आहे असं म्हणून तिने स्वतःलाच समजावलं. थोड्या दिवसानंतर कधी सण सूद तर कधी पूजाविधी तर कोणाचा कार्यक्रम, असं काही ना काही आल्यावर सासूबाई तिला गोळ्या खायला लावायची आणि घरात आपल्यामुळे वादविवाद नकोत म्हणून ती गोळ्या खात असायची. त्यामुळे दिवसेंदिवस तिचं वजन वाढत चाललेलं होतं. ती विचार करायची की मला असं का होत आहे, कारण तिचं जेवण तर लिमिटमध्येच होतं आणि तसंही ती एक्सरसाइज सुद्धा वेळेवर करत असायची. तिचा स्वभाव हा दिवसेंदिवस चिडका व रागीट स्वभावाचा चालला होता. त्याचबरोबर शारीरिक व मानसिक ताण सुद्धा येत होता. फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर सगळं काही व्यवस्थित होईल हा विचार करून ते नेहमी खुश राहत असायची. तर पाहता पाहता त्यांच्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. आता कुठे
ते कुणालसोबत शहरात फ्लॅटमध्ये राहायचे. सगळं काही आता व्यवस्थित चालू होतं आणि सगळं मनासारखं सुद्धा. कधी कधी सासूबाईंचा फोन यायचा की आतासुद्धा पूजा आहे, जर तशी काही गोष्ट असेल तर आत्ताच गोळ्या खा. आणि या गोष्टीसाठी कुणाल तर विरोध करत नसत, पण ती तिच्या मनाला घालायची, समजवत व्हायची आणि म्हणायची की एकदा मला कुठलं तरी नोकरी लागली ना, म्हणजे मी सासूबाईंना सांगू शकेन की आत्ता मला सुट्टी नाही, म्हणजे मला सारख्या सारख्या गोळ्या खाव्या लागणार नाहीत. तर असेच काही दिवसांनी कुणाल आणि अंकिता सुट्ट्यांमध्ये घरी गेले. त्यावेळेस घरी कुणालच्या आत्याबाई आल्या होत्या. अशाच त्या बोलता बोलता अंकिताला म्हणाले की अगं सुनबाई, आम्हाला माहिती आहे तू आणि कुणाल नवीन विचारांचे आहात, तर आता तुमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. तुम्ही काही विचार केलाय का बाळासाठी, का अजून तुम्हाला वेळ पाहिजे? माझी वहिनी म्हणजेच तुझी सासूबाई देवाच्या पाठीमागे तर हात धुवून लागलेली असते की, पण आनंदाची बातमी भेटेल असं काही वाटत नाही. आणि घरातले सगळे ऐकून हसायला लागले. पण ही गोष्ट अंकिताच्या मनाला खूप लागली होती. तर रूममध्ये गेल्यावर कुणालला या विषय बोलणारच. तेवढ्यात कुणाल म्हणाला की आपलं काय वय निघून चाललं आहे की काय? आपण आपल्या घरी गेल्यावर एका चांगल्या डॉक्टरांना दाखवू. शहरात गेल्यावर कुणाल आणि अंकिता एका चांगल्या गायनेककडे गेले होते. तर डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितले. डॉक्टरांजवळ गेल्यावर त्यांनी पहिल्यापासून डॉक्टरांना सगळी माहिती दिली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की अंकिता, तू मला पहिल्यांदा सांग की तुला पाळी वेळेवर येते का? यावर अंकिता म्हणाली की मला पहिली पाळी वेळेवर यायची, पण आता पुढे जाण्यासाठी मला गोळ्या खाव्या लागत असायच्या, त्यामुळेच मला आत्ता पाळी वेळेवर येत नाही. तर डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफी करायला सांगितले. अंकिता आणि कुणालने सोनोग्राफी केली व 2 दिवसानंतर ते डॉक्टरना दाखवण्यासाठी आले. सोनोग्राफी पाहून झाल्यावर डॉक्टर अंकिताला म्हणाले की किती वेळा तू पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या खाल्ल्या आहेत? लग्न अगोदर मी एक वेळ सुद्धा गोळ्या खाल्ल्या नाही, परंतु लग्न झाल्यानंतर खूप वेळा मी या गोळ्या खाल्ल्या आहेत, असं अंकिता डॉक्टरांना म्हणाली. त्यावर डॉक्टर अंकितावर चिडून म्हणाले की अगं, तू एवढी शिकली आहे, त्याचा तुला काय फायदा? तुम्ही आज कालच्या मुली डोके न दुखण्याची गोळी खायची असेल तर त्याचा साईड इफेक्ट काय आहे हे बघूनच तुम्ही खाता. आणि तू तर अंकिता, काय सांगू आता तुला थोडी तरी कल्पना आहे का? तू या गोळ्या खाल्ल्यामुळे तुझ्या शरीरावर काय परिणाम झाला आहे आणि याचा तुझ्या शरीरावर किती वाईट परिणाम झाला आहे? अंकिता आणि कुणाल घाबरले आणि डॉक्टरांना विचारले की काय झाले आहे डॉक्टर? या गोळ्यांमुळे अंकिताच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज आले आहेत. शरीरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे अंकिताच्या दोन्ही ओव्हरीज डॅमेज झाल्या आहेत आणि गर्भाच्या पिशवीला सुद्धा गाठी झाल्या आहेत. अंकिताचे आता फक्त आई होण्याचे चान्सेस फक्त 10% उरले आहेत. तरी मी प्रयत्न करेन. मी पहिल्या गोळ्या देऊन पाहतो. त्या गोळ्यांनी गाठी पडल्या तर ठीक, नाहीतर आपल्याला गर्भाची पिशवी काढावी लागेल. हे ऐकून अंकिता आणि कुणालच्या पायाखालची जमीनच सरकली. हे ऐकून तर आता अंकिताचे हातपाय थंड पडले होते. आता तिला खूप मोठा धक्का बसला होता. त्यांनी विचार सुद्धा केला नव्हता की याचा परिणाम एवढा भयानक होईल. अंकिता रागात उठली आणि म्हणाली की मला माहिती आहे, मला हे नाही बोलायला पाहिजे, पण तुम्हीच सांगा मी काय करू? तुम्ही सांगा मी कधी येऊ ऑपरेशनला? त्यावर डॉक्टर म्हणाले की हे काय बोलत आहेस तू अंकिता? अंकिता म्हणाली की काय बोलू मग मी? माझ्या ऑपरेशन नंतर ना गर्भाची पिशवी राहील, ना पाळी येईल, ना कोणाचं घर माझ्यामुळे अपवित्र होईल. बरोबर बोलत आहे ना मी कुणाल? आता खरं तर कुणालला काय बोलावं ते कळतच नव्हते. कुणाल हा शांत राहून तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होता. अंकिता म्हणाली सांगा ना, बरोबर बोलले ना मी? आणि ते कुणालची वाट न पाहता तेथून एकटीच निघून गेली. मित्रांनो, आपण 21व्या शतकामध्ये आहोत. शिवता शिवत अपवित्रता या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या आणि महिलांना वेगळं बसवणं यामागे सुद्धा बरीच शास्त्रीय कारणं होती. पण फक्त घर पवित्र होईल आणि पूजाविधी होणार नाही यासाठी पाळी येऊ नये म्हणून गोळ्या खाणं हे आपल्या शरीरावर एक अत्याचारच आहे.
आणि ह्या गोष्टींचा दुष्परिणाम खूप भयानक आहे. तुमच्या मासिक पाळीच्या सायकलवर याचा परिणाम होऊ शकतो. तसंच गर्भधारणेच्या वेळीसुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक नकारात्मक बदल घडून येतात. त्यामुळे पाळी कायमची बंद किंवा उशिरा येण्याची सुद्धा समस्या उद्भवू शकते. ब्लड क्लॉट होण्याची समस्या उद्भवू शकते. ब्लड क्लॉट होण्याचा त्रास वाढून जर तो मेंदूपर्यंत किंवा हृदयापर्यंत पोहोचला तर मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. चिडचिडेपणा जास्त होतो. मळमळणे, डोकेदुखी, स्तनामध्ये तीव्र प्रकारच्या वेदना होतात. स्तन जड झाल्यासारखे वाटू लागतात. या टॅबलेट्स खाल्ल्यामुळे 20 पैकी महिलांना हेवी ब्लडिंग होत असतं आणि ही स्थिती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली तर तुम्हाला रक्तस्राव न थांबल्यामुळे मोठे आजार होण्याची शक्यता असते. पाळी कायमची अनियमित होते. तसंच हार्मोनल बदल घडून येतात. पोटदुखीचा त्रास जास्त होतो. त्यामुळे कॅम्पस होतात. वजनायल बिल्डिंग होतं. पायापासून मेंदूपर्यंत कोणत्याही भागात गुठळ्या होण्याची शक्यता असते. याशिवाय मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आणि गर्भनिरोधक गोळ्या सारख्याच असतात असा अनेकांचा समज आहे. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाही. गर्भनिरोधक गोळ्या ओव्ह्युलेशन करत नाही. त्यामुळे अनावश्यक गर्भधारणा होत नाही. तर पाळी पुढे करण्याच्या गोळ्यामधून गर्भाशयाच्या आवरणावर परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणा रोखता येत नाही. या गोळ्यांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. जी चुकी पूर्वांनी केली होती ती तुम्ही करू नये हीच अपेक्षा आहे आणि हेच माहिती मला या गोष्टीद्वारे तुमच्याजवळ पोहोचवायची होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.